नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत प्रिया जीव तोडून दरवाजा वाजवत असते आणि हाका मारत असते की प्लीज मला घरात घ्या, मला घरात येऊ द्या, माझं काही चुकलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि अस्मिता, आई, बाबा सगळ्यांना ती एक एक करत हाक मारत असते आणि सगळेजण तिच्या आवाजाला दरवाजाला धाड धाड ठोठावण्याला फार कंटाळलेले असतात. तर अस्मिता म्हणते मला तर इतकी चिड येते हिच्या ह्या आवाजामुळे. बाळ जर जागं झालं तर आणि हे कधी बंद करेल हे हिचं दारूच्या वाजवणं, हिला कळत का नाही आहे मी हिला घरात घेत नाही आहे. तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की दार सतत वाजवत असल्यामुळे सगळ्यांची चिडचिड होते. तर सायली जाऊन दरवाजा उघडते. तर लगेचच ती म्हणते थँक्यू, मला घरात घेतेस ना तू, थांब सरक, मी घरात जाते. तरी ते सायली तिला म्हणते थांब, तुला काय घरात घेण्यासाठी मी दरवाजा उघडलेला नाही आणि माझ्या डोक्यात काही पाणी नाही झालेलं तुला घरात घ्यायला. मी तर तुला दाखवायला दरवाजा उघडला आहे. माझ्या घरात किती सुख नांदतं आहे तू नसल्यामुळे. खरं तर कोणीही जेवत नाही आहे, कोणाचंही कशातच लक्ष नाही. आणि प्रिया म्हणते ही मला दाखवते सुख नांदते म्हणे. कशाचं डोंबल्याचं सुख, सगळ्यांची तोंड तर उतरलेले आहे. खरं तर इथे अश्विन जेवलेला नाही. ह्या गोष्टीचं दुःख आईबाबांना सतत वाटत असतं आणि त्याच्यामुळे त्यांनाही जेवायची इच्छा नसते. सगळे ते म्हणू लागतात की आम्हाला जेवायची इच्छा नाही. आपल्या मुलाचा एवढा संसार मोडला आहे हे पाहिल्यानंतर कुठल्या आईबाबांना जेवणाचा घास उतरणार गळ्याखाली. आता इथे लगेचच प्रिया जोरजोरात बोलवू लागते आणि म्हणू लागते अश्विन अश्विन ये ना रे, तुझ्याशिवाय मलाही चैन पटेना आणि तुझंही माझ्याशिवाय मन लागत नाही, मला कळतं आहे. तू माझ्यावर किती प्रेम करतो, माझ्यासाठीच तू इथे जेवायला आलेला नाही आहे ना. मी जर जेवले तर माझा अश्विन पण जेवेल, मला घरात घ्या ना, असं म्हणत ती पुन्हा रिक्वेस्ट करू लागते. कोणीही तिच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आता इथे आपल्याला पाहायला मिळेल की अर्जुन स्वतःच्या हाताने लहानपणी जसं सँडविच बनवायचं ना तसं सँडविच बनवून अश्विनकडे घेऊन जातो आणि त्याला लहानपणीच्या गोष्टी सांगू लागतो की आपण दोघं एकमेकांवर किती प्रेम करायचो. अगदी मी अमेरिकेला शिकायला चाललेलो त्यावेळेला तू किती रडलेला, तू माझ्याशिवाय कसं राहणार, बाबांना सांगत होता की याला दूर पाठवू नका असं तसं. आठवतात का रे ते क्षण. मग तो हंबरटा फोडत रडत रडत दादाच्या गळ्यात पडतो. दादा त्याला म्हणतो एक मन भरून रडून घे, पुन्हा आपल्याला कधीही डोळ्यात अश्रू आणायचे नाही. ढसाढसा रडल्यानंतर तो दादाची माफी मागू लागतो की तुम्ही मला किती समजवत होता, तुमच्यावर मी विश्वास ठेवला नाही आणि त्या मूर्ख मुलीवर विश्वास ठेवला, तुमच्याशी किती मी वाईट वागलो, मला माफ करशील ना रे. दादा म्हणतो हो, तुला आम्ही कधीही एकटं सोडणार नाही. त्यावेळेला तो हॉलमध्ये येतो. प्रिया जोरजोरात अश्विन अश्विन मला घरात घे म्हणत बोलत असते. तर अश्विन म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेम होतं, आत्ता नाही. आणि तुला जर वाटत असेल की तुला घरात घेऊ आम्ही तर हा तुझा गोड भ्रम आहे, तुला कधीच आम्ही घरात घेणार नाही. आत्ता तर मी माझे डोळे उघडल्यामुळे तुला तुझ्या ह्या सगळ्या गोड गोष्टींमध्ये अडकणारच नाही. आता इथे अश्विन त्याच्या वहिनीची म्हणजे सायलीची माफी मागू लागतो. किती समजवत होतीस तू मला आणि आईबाप म्हणून तुम्ही दोघंही मला सतत सांगत होते डोळे उघड. अस्मिताई पण सांगत होती की तिला किती प्रियाला किती चांगलं ओळखते, तर ती किती बिलंदर आहे, तिच्याशी जास्त मैत्री नको करायला. अगदी मी लग्न करून आलो तरी तुम्ही मला समजवत होते पण मी तुमचं कुणाचं ऐकलं नाही. मला तुम्ही सगळेजण माफ कराल ना. तर बाबा म्हणतात हो नक्की करू, सगळं आता विसरून जायचं, ही ब्यात पुन्हा आपल्या घरात आली नाही पाहिजे. अश्विन म्हणतो आता तिने मला कितीही काहीही सांगितलं तरी मी तिच्या जाळ्यात अडकणार नाही आणि तिच्या ह्या गोड गोड बोलण्याला अजिबात भुलणार नाही. मी काहीही कधीही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. आता आपल्याला हे पाहायला मिळेल की हे जेलमध्ये नेहमीप्रमाणे गुंड आपल्या नागराजला त्रास देत असतात. नागराज त्यांच्याशी 2-4 शब्द वाईट बोलतो तर ते त्यांच्यामध्ये मारामारी सुरू होते. तर इथे आता नागराजला तर सवयीने मारामारीची लगेचच तो महिपत महिपत मला वाचव वाचव म्हणू लागतो. महिपत मात्र काही त्याच्या आवाजाला भुलतच नाही आणि त्यांच्यामधला वाद सुरू झाल्यानंतर महिपत उठतो, त्यांच्याशी गोड प्रेमाने हात जोडून माफी मागून म्हणू लागतो की आम्हाला माफ करा, आम्ही तुमच्या सगळ्या सांगितलेली तुमचे सगळे कामं करू, पण आम्हाला वाद नाही घालायचा असं तसं करत गोड गोड बोलून समोरच्याचं मन जिंकतो आणि तिथला वाद तिथेच संपवून टाकतो. आता हे महिपतचं वागणं खरं तर नागराजला खटकते. हा एवढा गोड का वागू राहिला, याच्या मनात नक्की काय चाललं. खरं तर महिपतच्या डोक्यात एक युक्ती आहे, चांगलं वागल्यावरती जेलमध्ये शिक्षा कमी होते, तर त्यालाही त्याची शिक्षा कमी करून घ्यायची, त्याच्यासाठी तो एवढा प्रेमाने वागतोय. आता वकिलाला इथे सचिन भेटायला येतो. सचिन
त्याच्याशी बोलत असतानाच एक पोलीस इन्स्पेक्टर येतो. इन्स्पेक्टरला पाहून वकिलाच्या जीवात जीव येतो आणि तो लगेच सांगू लागतो, हा गुंड आहे, मला याने किडनॅप केलं आहे, माझ्या मुलीला याने किडनॅप करून ठेवलं आहे महिपतच्या केससाठी, मला जबरदस्ती केस लढायला सांगते असं तसं. तर पोलीस इथे म्हणू लागतात, हो का रे, तू आहे का गुंड, असं म्हणत दम देऊ लागतो. आणि मग सचिन आणि तो इन्स्पेक्टर जोरजोरात हसू लागतात. खरं तर हा सचिनचाच प्लॅन होता. त्यानेच तो नकली गुंड पोलीस बनवून आणला आणि इथं वकिलाची परीक्षा घेत होते. परीक्षेत वकील फेल झाला. आता तर त्याला आणखी जास्त शिक्षा सचिन करणार. आणि केसची ती डिटेल वगैरे सगळे सायली अर्जुन चेक करत असतात. तर तितक्यात पोलिसांचा आणि चैतन्याचा कॉल येतो. ते ना तिकडे इन्व्हेस्टिगेशन करायला गेलेले असतात कांताच्या घराबाहेर. आणि तो लोखंडे त्याच्या घरावर कितीतरी दिवसांपासून वॉच ठेवत होता कांताच्या. ही गोष्ट आता यांना कळाली आणि त्याला कोणतरी पैसेही पुरवत होता. आता त्याला पैसे पुरवणारी व्यक्ती कोण, तर ना साहजिकच आहे ही प्रियाच असणार. प्रिया त्याला पैसे देत होती म्हणून तो प्रियाचं काम चोख करत होता. आता त्याची बायको कुठे, तर त्याची बायको त्याच्यापासून वेगळी राहत होती, कारण तो नेहमी चोऱ्यामाऱ्या करायची. ही गोष्ट काही त्याच्या बायकोला आवडत नव्हती. आता त्याच्यामुळे ती वेगळी राहत होती. तर आता तिला भेटायला सावंत आणि चैतन्य जाणार, आणखी पुढची डिटेल मिळवणार. आता इथे सायली अर्जुनचा विचार आला आहे डोक्यात, काय करायचं पुढचा प्लॅन. खरं तर सायलीने तिच्या 2 मैत्रिणी आता त्या लोखंडाच्या बायकोकडे पाठवायचं ठरवलं आहे, जेणेकरून ती काहीतरी आपली मदत करेल, काहीतरी बातमी आपल्यापर्यंत पोचवेल ज्याची आपल्याला मदत मिळेल. आणि साक्षी द्यायला ती बायको तयार झाली तर केस आणखी सोपी होऊन जाईल. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत छोटीशी विश्रांती.